मलिकाने आजीला तर किडनॅप केलं, पण तिला मोजावी लागली खूप मोठी किंमत. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. आजीने मलिकाला उठबशा काढायला लावलेल्या असतात आणि नोकरांसमोर तिला तिची जागाही दाखवून देतात. यामुळे मलिकाला एवढा राग आलेला असतो का ती म्हणते, ह्या म्हातारीला मी आता सोडणार नाही. ती आता रूममध्ये जाते आणि पण करायला लागते. अंशी म्हणतो, मॉम आता काय झालं? ती म्हातारी जरा जास्तच आगाऊपणा करायला लागली. अंशी म्हणतो, आता काय केलं आजीने? तिने त्या रे नोकरांसमोर मला नको नको ते बोलली आणि एवढंच नाही, मला उठबशाही काढायला लावल्या. अंशू म्हणतो, काय ते? आणि मॉम तू काढल्या? मलिका म्हणते, मग काय करणार? माझ्या पुढे आहे का दुसरा पर्याय? पण काही झालं तरी आता ते म्हातारीला मी सोडत नसते. इकडे समर आणि स्वानंदी खूप आनंदात असतात. आता दोघं घरी येतात आणि हसायला लागतात. समोर म्हणतो, स्वानंदी मॅडम आज खूप मजा आली नाही? खूप वर्षानंतर मी असं पावसात भिजलो. स्वानंदी म्हणते, मग छान वाटलं की नाही? तो म्हणतो, हो खूप छान वाटलं. ती कधी कधी माणसाने असं पावसात भिजावं. आता हे चालू असतं समर आणि स्वानंदीचं. आता नेहमीप्रमाणे दोघांची कामं सुरू होतात, पण मलिकाच्या डोक्यातला खटका अजूनही गेलेला नसतो. आजी आता मंदिरात जाते आणि मलिका तिच्या मागे स्वतःच्या बायका पाठवते. आजी देवाचं दर्शन घेते आणि बाहेर पडते. आता मलिकाच्या बायका बरोबर प्लॅन करतात आणि झाडामागे लपून बसतात. आजी चालायला लागते, तिचा पाय घसरतो, पण आजी मात्र स्वतःला सावरते. आता झाडामागील बायका डूक धरूनच असतात. त्या तोंडाला पदर लावतात आणि पळतच जातात आणि आजीला पकडतात. आजी म्हणते, आई ग. ते म्हणते, काय झालं आजी? आजी असून म्हणते, अगं घसरत होते मी. त्यानंतर चला आम्ही तुम्हाला गाडीपर्यंत सोडतो. ते दोघी आजीला घेऊन जात असतात. तेवढे त्यांच्यासमोर एक व्हॅन येऊन थांबते. आता त्यातली एक बाई पटकन रुमाल काढते आणि आजीच्या तोंडावर पकडते. गाडीतून काही गुंड उतरतात आणि आजीला आत घालत असतात, पण आजी मात्र बेशुद्ध असते. स्वानंदी समरकडे येते आणि म्हणते, आजी कुठेच दिसत नाही. समोर म्हणतो, मंदिरात गेली असेल. स्वानंदी म्हणते, मंदिरात? आजी तर एवढा वेळ कधी थांबत नाही. मलिकाला फोन येतो की काम झालं. मलिका म्हणते, व्हेरी गुड. त्या म्हातारीला सोडूच नका. आता मी जे सांगते ना ते करायचं. आता यामध्ये अंशू पण साथ देत असतो. समरला फोन येतो आणि ते म्हणतात, आजी ताब्यात आहे आमच्या. समोर म्हणतो, कोण बोलतोय तुम्ही आणि काय हवंय काय तुम्हाला? स्वानंदी त्याला खुणवते की फोन स्पीकरवर टाका. समर आता फोन स्पीकरवर टाकतो. तो गुंड म्हणतो, 25 लाख आणून द्यायचे, नाहीतर म्हातारीला इथंच संपवतो. समोर घाबरून म्हणतो, नाही 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 नाही. स्वानंदी म्हणते, आजी. समोर म्हणते, हे बघा प्लीज माझ्या आजीला काही करू नका. मी देतो ना तुम्हाला 25 लाख. त्यानंतर ठीक आहे, आम्ही सांगतो त्या ठिकाणी पैसे पोच करा आणि जर पोलिसांना किंवा कुणालाही सांगितलं तर म्हातारी संपली म्हणूनच समजा. समोर म्हणतो, नाही नाही मी कुणालाही सांगणार नाही. आता घरामध्ये एकच गोंधळ उठतो. मलिका म्हणते, समर मला तर खूप भीती वाटते. त्यांनी आईला काही केलं तर? मी काय म्हणते, आपल्याकडे एवढे पैसे देऊन टाक 25 लाख. स्वानंदी म्हणते, काकू द्यायला काय हरकत नाही, पण हे चुकीचं आहे. अहो पैसे घेतल्यानंतर ते सोडतील कशावरून? मी काय म्हणते, आपण पोलिसांना कळवलं तर? मलिका म्हणते, नाही 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 नाही, पोलिसांना नको. आता पोलीस म्हटल्यावर मलिका घाबरते. हे स्वानंदीच्या ध्यानात येतं. समोरून तो, स्वानंदी मॅडम काकू बरोबर बोलते. हे बघा त्या लोकांनी सांगितलं ना पोलिसांना किंवा कुणालाही कळू देऊ नका, तर नको कळू देऊ आपण. आणि 25 लाख आपल्यासाठी खूप मोठी रक्कम नाहीये. हे बघा आजीच्या जीवापेक्षा मला काही मोठं नाही. मी देणार, 25 लाख देणार. स्वानंदी म्हणते, अहो पण. सुषमते, बघितलं जिजू, ताईला आजीची नाही पैशाची पडलीये. ताई तू एवढी स्वार्थी कशी बनू शकतेस? इथे आजीच्या जीवापेक्षा तुला पैसे मोठे वाटतात. मला हेच तुझं आवडत नाही. मलिका म्हणते, समर सुश बरोबर बोलते. अरे आता ह्या घडीला आईचा जीव महत्वाचा. समोर हो काकू, आपण देऊन टाकूया पैसे. पण स्वानंदीला काही केल्याबरोबर वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं? आता निकी आणि आनंदच्या मदतीने स्वानंदीच आजीला वाचवणार का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.